राजस्थानमधील सांगानेर ठाण्याच्या हद्दीत 14 जून 2023 रोजी पूनम नावाच्या महिलेचा 11 महिन्याचा मुलगा अचानक गायब झाला होता. पूनम आपल्या घरात काम करत होती आणि तिचा मुलगा अंगणात खेळत होता. काही वेळाने पूनमला हे लक्षात आलं की तिचा मुलगा अंगणामध्ये दिसत नाही. तिने घरभर शोध घेतला पण मुलगा काही सापडला नाही. घाबरलेल्या पूनमने लगेचच पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला पण मुलाची कुठलीच माहिती मिळाली नाही. तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये 4 व्यक्ती दिसत होते. त्यापैकी एका व्यक्तीने घरात शिरून त्या मुलाचे अपहरण केले होते. पण पोलिसांनी त्या 4 लोकांचा शोध घेतल्यावर देखील कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. 14 महिने आणि 13 दिवस उलटून गेले पण मुलाची किंवा अपहरणकर्त्याची कुठलीही खबर पोलिसांना मिळाली नव्हती. अखेर 27 ऑगस्ट 2024 रोजी पोलिसांना मथुरातील जंगलात एक झोपडी आहे आणि तिथे एक साधू एका मुलासह राहतो अशी माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्या साधूला ताब्यात घेतलं आणि त्याच्याबरोबर असलेल्या मुलाची ओळख पटवली. तो पूनमचाच अपहरण झालेला मुलगा होता. हे ऐकून पूनम आणि तिचे कुटुंब तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये आले. मुलाला पाहून ते भावूक झाले. पण तिथे एक अनपेक्षित घटना घडली. मुलगा साधूला सोडायला तयार नव्हता. साधूपासून दूर गेल्यावर तो मुलगा जोरजोरात रडू लागायचा. साधूचं खरं नाव तनुज चाहर होतं, जो की उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करत होता. तनुज चाहर आणि पूनम या दोघांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नानंतर काही वर्ष चांगली गेली पण नंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. अखेर पूनमने तनुजला सोडले आणि आपल्या मुलाला घेऊन जयपूरला आपल्या माहेरी परत गेली. पण तनुज आपल्या मुलाला सोडू शकला नव्हता. त्याने आपल्या काही साथीदारांसह 14 जून 2023 रोजी आपल्या मुलाचं अपहरण केलं. पोलीस आणि लोकांपासून लपण्यासाठी साधूचं वेषांतर केलं. त्याने आपल्या ओळखीचे सगळे पुरावे मिटवले आणि साधूचा वेश घेतला. दाढी मिशा आणि केस वाढवले. 14 महिन्यानंतर तनुजला मथुरात पकडलं गेलं. जेव्हा मुलाला त्याच्या आईकडे परत दिले जाते तेव्हा तो खूप रडू लागला आणि पप्पा म्हणून तनुजला पुकारू लागला. हे दृश्य बघून सर्वजण भावूक झाले. तनुजला पकडलं गेलं पण त्याचं आणि त्याच्या मुलाचं असलेलं नातं अतूट होतं हे स्पष्ट झालं. तनुजने कायदा मोडला होता पण त्याचं त्याच्या मुलावर असलेलं प्रेम निस्वार्थ होतं. त्याला कारागृहामध्ये टाकलं गेलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण या घटनेने एका बापाचं आपल्या मुलावर असलेलं प्रेम आणि मुलाचा त्यांच्यावर असलेला विश्वास प्रकट केला.